पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सरकारवर टीका. देश जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशीच अवस्था राज्य सरकारची आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देश जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशीच अवस्था राज्य सरकारची आहे. दररोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मात्र कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारने आणलेली ही कर्जमुक्ती योजना नसून OTSची स्कीम आहे, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. रोम जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता, तशा महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. रोज 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच भूमिका घ्यायला तयार नाही. एका बाजूला शेतीमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला सरकारनं जी कर्जमुक्तीची योजना आणली आहे, ही कर्जमुक्तीची योजना नाही तर ही OTSची स्कीम आहे. सरकार मुद्दल भरणार आणि व्याज बँका माफ करणार, राईट ऑफ करणार, म्हणजे त्या शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार. त्या शेतकऱ्याला होम लोन की एज्युकेशन लोन किंवा इतर कोणतेही व्यावसायिक कर्ज घेता येणार नाही. आता कर्जमाफी, उद्या कर्जबंदी, अशी सरकारची अवस्था आहे. शेतीमालाला भाव नाही, कुठल्याही पायाभूत सुविधा नाही, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गावगाड्यातला शेतकरी कचाट्यात सापडलेला आहे. उत्पादन खर्च प्रति क्विंटल सोयाबीनचा गेल्या वर्षी 7,500 रुपये होता आणि भाव मात्र शेतकऱ्यांनी 4,000 रुपये घेतला. मग कसा शेतकरी आत्महत्या करणार नाही? राज्य सरकारला शेतकऱ्यांना मारून या सगळ्या जमिनी अंबानी अदानीच्या ताब्यात द्यायचं असं सरकारचं धोरण आहे. सरकारनं तातडीनं लक्ष घालावं, शक्तीपीठ सारखा प्रकल्प रद्द करावा आणि इतर प्रकल्प रद्द करावे आणि गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी आहे.